नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण कोकणातल्या पद्धतीने चला मी तुम्हाला दाखवते केळफुलाची भाजी कशी बनवायची। तर ही माझ्याच बागेतली केळफुलं आहेत, मी काढून आणली आहेत आणि बघा असे त्याचं वरचं हे कव्हर आहे ते काढून टाकले। आतमध्ये बघा ही मस्तपैकी अशी फुलं असतात, म्हणजे ह्याचीच केळी तयार होतात। तर असं सोलून सोलून घ्यायचं आपण आणि मग ना ह्याच्यातलं हे जे छोटं केळं असतं तर त्याच्यातला एक हा बघा जो मी पार्ट दाखवलाय ना तो काढून टाकायचा। नखासारखा असतो आणि एक असा कडक काठीसारखा असतो तो। आणि त्यानंतर आपण केळफूल इथे बघा असं मस्तपैकी कट करायला घेतले। तर मी बाकीचं सगळं केळफूल आहे ना ते विळीवर कट केलंय, तुम्हाला फक्त इथे मी सुरीने कट करताना दाखवते, कारण विळीवर जर कट केलं ना तर खूप छान बारीक बारीक कट होतं। तर इथे बघा असं सगळं केळफूल मी कट करून घेतलंय आणि त्यानंतर आपण ना हे रात्रीचं चिरले, मी रात्रभर ठेवणार आहे, कारण लगेचच चिरून जर आपण केळफुलाची भाजी तयार करायला घेतली तर ती कडवट होते। त्याच्यामुळे मी रात्री भिजत घातलं आणि आता सकाळी मी ना 2 वेळा चांगल्या पाण्यातून काढून घेतले। दाबून दाबून पिळून घ्यायचं हे केळफूल, म्हणजे मग कडवटपणा सगळा निघून जातो। कधी कधी कडवट किंवा तुरट लागतं। तर आता बघा आपण चांगलं केळफूल पिळून घेतलंय, त्याच्यात कांदा टाकलाय, चवळी टाकलीये। आता आपण इथे फोडणीची तयारी करूया। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। फोडणीमध्ये बघा मी कढीपत्ता, कांदा टाकलाय, त्याच्यानंतर हळद टाकलीये, चवीपुरतं आपण मीठ टाकलंय आणि आपला मालवणी मसाला टाकलाय। छान अशी फोडणी परतून घेतली आहे बघा। आणि त्यानंतर आपण मिक्स करून ठेवलेलं जे केळफूल आहे त्याच्यानंतर त्याच्यात कांदा टाकलाय आपण आणि चवळी टाकली। तर जास्त आमच्याकडे ना काळे वाटाणेच वापरले जातात केळफुलामध्ये, पण तुम्ही एकदा चवळी टाकून बघा, कारण काही काही कसं मोठी माणसं असतात वयस्कर ना, त्यांना ते वाटाणे चावता येत नाही, तर चवळी सोपी जाते। कारण नंतर नंतर आमचे सासरे जेव्हा आजारी होते ना तेव्हा आम्ही असं चवळी वापरायचो आणि छान ते आवडीने खायचे, कारण ती चवळी चांगली एकदम नरम शिजली जाते। त्याच्यामुळे जर मोठी माणसं असतील तर कधीतरी तुम्ही नक्की ट्राय करा चवळी त्याच्यामध्ये टाकून। तर बघा आपण चांगलं हे फोडणीत परतून झाकून पाणी ठेवलंय याच्यावरती आणि आता आपण चेक करूया। तर अजून तेवढी जेवढी मला चवळी शिजायला पाहिजे ना तेवढी शिजली नाही आणि मी ना केळफुलाची भाजी जी आहे ती वाफेवरच करते। तर आता इथे आपली चवळी व्यवस्थित शिजलेली आहे बघा। आता या स्टेजला मी काय करणार आहे माहितीये, आपलं जे कोकणातलं वाटण आहे, मालवणी वाटप आपलं, कांदा, खोबरा, आलं, लसूण जे आम्ही भाजून घालतो ना, तर ते वाटप आहे हे, ते मी ह्याच्यात टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा झाकण ठेवून एक वाफ देणार आहे। आणि नंतर मग इथे आपली अशी मस्तपैकी केळफुलाची भाजी बघा तयार झालेली आहे। आणि मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही करून बघा, काय चवीला अगदी मटणासारखी लागते। धन्यवाद।